अर्थातच सुशांत मोकल याची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ओमकार हरपाल हा सुद्धा एक नावाजलेला डावखुरा खेळाडू. सुशांत मोकल याची इनिंग इतकी चांगली आहे ना की आजच त्याला बाईक सुद्धा जिंकलेला आहे. इतका अनुभवी, दांडगा आणि कर्तृत्वमान खेळाडू म्हणून त्याची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना, एका बाजूला पठाण टायगर्स कोलाड संघ, दुसऱ्या बाजूला ध्रुवी 11 खेरवाडी पनवेल संघ पाहायला मिळतोय. पठाण टायगर्स म्हटलं की पेड विभागातील खेळाडू आज मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहिलं. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अर्थातच तिसे हा संघ असोसिएशन फॉर्मॅट मधून क्वालिफाय झाला. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आपण जर पाहिलं तर विराट 11 न्हावे संघ अर्थातच क्वालिफाय झाला. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी काल आपण जर पाहिलं तर अर्थातच थळेश्वर थळ संघ, बाळा महाबळे साहेब यांचा हा संघ ज्यांनी पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय. आज कोणता संघ क्वालिफाय करेल यासाठीची जगदोजहर मैदानावरती पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला पठाण टायगर्स कुलाड संघ, मनसूरभाई पठाण यांचा हा संघ, तर दुसऱ्या बाजूला ध्रुवी 11 खेरवाडी पनवेल हा संघ आहे. अर्थातच अजिंक्यजी शिंदे साहेब यांचा हा संघ पाहायला मिळते. दोन्ही संघांना देऊयात शुभेच्छा. मॅचला करूयात प्रारंभ, शुभारंभ करूयात आजच्या दिवसाचा. काय अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा राहिली मित्रांनो. प्युअर टॅलेंट आणि ताकदीच्या बळावरती आणि प्रॅक्टिस किती महत्वाची आहे हे दाखवत असताना खेळाडूंनी खऱ्या अर्थानं आपला खेळ प्रदर्शित केलाय आणि सर्वांना मंत्रमुग्धित करताना आपल्याला पाहायला मिळाले. कोलाडची माणसं प्रेमळ आहेत. कोलाड वेगवेगळ्या गोष्टींसाठी फेमस आहे. मात्र आता ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी साठी सुद्धा कोलाड हे ओळखलं जाणार यात तीळ मात्र शंका नाहीये. ओमकार सानप यांना विनंती करूयात, आपण आमच्या सोबत जोडले जा. ओमकार सानप म्हटला की कोलाड विभागातील एक दांडगा खेळाडू, एक हिटर म्हणून त्याची भूमिका, मात्र एक डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी सुद्धा पाहायला मिळाली. कारण इतका मोठा खेळाडू असून सुद्धा या स्पर्धेसोबत आयोजकांसोबत गुणलेखकाची भूमिका म्हणून त्यांनी नेहमीच पार पाडली आहे. दोन्ही संघांचा 12 प्रतिनिधी आपण लगेचच पाठवायचा आहे. ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या निमित्ताने आपण पाहतोय व्यासपीठावरती रती महारथी यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते आणि अर्थातच ध्रुवी 11 खेरवाडी पनवेल या संघाचे संघपालक सन्माननीय अजिंक्यजी शिंदे, अक्षयजी जाधव आणि विकीजी सावंत यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली पाहतोय. आपण या सर्व मान्यवरांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी करणार आहोत, पाहुणचार करणार आहोत. आज तुम्ही संघ इथे घेतलात त्यामुळे इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा अर्थात पुढे जाण्यासाठी तुमचा सुद्धा मोलाचा वाटा आहे.
प्रणय कॅमेरामॅन आपल्याला विनंती आहे की आपण ब्रॉडकास्टिंग टीम सोबत संपर्क साधा. सर्व स्वयंसेवक आपल्याला सुद्धा विनंती केली जाते आपण सुद्धा सज्ज व्हा. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचा आपण स्वागत करूयात, सत्कार करूयात. सन्माननीय अजिंक्यजी शिंदे, अक्षयजी जाधव आणि विकी सावंत यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. प्रशांतजी खामकर यांना विनंती करूयात की आपण अजिंक्य शिंदे साहेब यांचा यथोचित आपण मान सन्मान करायचा आहे. ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा चित्त थरार आपण अनुभवतोय. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा, विद्युत प्रकाश झोतातील ही क्रिकेटची स्पर्धा, रजनी क्रिकेटची स्पर्धा प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. हाय हॅलो नमस्कार, आपणा सर्वांचं स्वागत आहे ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. नाणेफेकीचा कौल झाला. आपण पाहिलं एका बाजूला ध्रुवी इलेव्हन खेरवाडी पनवेल संघ, दुसऱ्या बाजूला पठाण टायगर्स कोलाड संघ आहे. पठाण टायगर्स कोलाड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. कॅमेरामॅन आपल्याला विनंती आहे मुख्य व्यासपीठामध्ये आपण कॅमेरा द्यायचा फिरवायचा आहे. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. एका बाजूला प्रसाद आहे, दुसऱ्या बाजूला कुणाल आहे. पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. कौस्तुभ मात्रेचा पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पकडला गेलाय. पंचांनी पहिलाच बॉल वाईड असल्याची घोषणा केली आहे. शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय अजिंक्यजी शिंदे साहेब यांचा यथोचित मान सन्मान करूयात. प्रशांतजी खामकर यांच्या शुभ हस्ते आपण हा यथोचित मान सन्मान करूयात. धन्यवाद सर, आपण आपल्या दिनक्रमातील बहुमूल्य वेळ खर्च केलात. दुसरा बॉल फुलटा स्वरूपामध्ये काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम फॉर म्हणजे बोनस आहे, गिफ्ट आहे, त्याचा दोन्ही हाताने स्वीकार केलाय. प्रसाद फलंदाजीसाठी आलाय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न सुद्धा केला. लेंथ चांगल्या पद्धतीने पिकअप केली. खोलवर टप्प्याचा चेंडू. कमबॅक. क्रिकेट इज ऑल अबाउट कमबॅक. या आधीच्या चेंडूवरती भले तुमच्याकडनं कमबॅक चुकी झाली आहे, मात्र त्यानंतर तुम्ही कमबॅक कसं करताय हे संपूर्णपणे अवलंबून आहे आणि ते मैदानावरती कौस्तुभने करून सुद्धा दाखवले. कमबॅक इज द की फॉर अ सक्सेस असं म्हटलं जातं, ते उगाच नाही. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं ना तर एक थर्डमॅन आहे, एक फाईन लेग सजवण्यात आलाय, बॅकवर्ड पॉइंट आहे. मिड ऑफच्या दिशेने फटका खेळलाय. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी सुद्धा असं म्हटलं जातं. 5 षटकांच्या मॅच मध्ये तिसरं षटक हे इम्पॅक्ट ओव्हर ओमेगा 50-50 असणार आहे. तिथे तुम्ही कशा पद्धतीने खेळणार आहोत, तिथे रणनीती कोण आहे, कोणत्या गोलंदाजावरती तुम्हाला आक्रमण करायचंय, हे सगळं ऑन पेपर स्ट्रॅटेजी तुम्हाला बनवावे लागतात आणि मग ऑन पेपर नंतर त्या ऑन ग्राउंड, इन दी ग्राउंड अर्थात ते एक्झिक्यूट सुद्धा कराव्या लागत असतात. क्षेत्ररक्षणाची चर्चा आपण करत होतो. आता मात्र काऊ कॉर्नरला हटवून वाईडेस्ट लॉंगॉनच्या दिशेने तैनात करण्यात आले. एक शॉर्ट मिडविकेट सजवण्यात आलाय. डीप स्क्वेअर लेग सजवण्यात आलाय. फुलर लाईनचा बॉल कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. जोपर्यंत फील्ड केला जाईल, फेक केला जाईल. एक धाव अगदी सकाळच्या सत्रामध्ये गार्डनला जसं आपण फिरतो ना त्या पद्धतीने ही एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आपण पाहतोय. 7 ही धावसंख्या पहिलं षटक प्रगती पथावर असताना खेळाचा वेग थोडासा वाढवावा लागेल. खेळाडूंना सुद्धा विनंती आहे. प्रसाद आपण पाहतो स्ट्राइक एंड वरती आहे. प्रसादचा तडाखा ऑन साइडच्या दिशेने लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
घरत मैदानाच्या आत आपण पाहतोय आग ओकताना पाहायला मिळालाय. प्रसाद घरतने सांगितलं काही चेंडूंची वाट पाहायची असते, काही चेंडूंची वाट लावायची असते सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत. ओ हो फेविकॉल कॅच, व्हॉट अ फिलिंग, व्हॉट अ ग्लव्स वर्क. संख्येवरती प्रथम फलंदाजी करत असताना ध्रुवी 11 खेरवाडी पनवेल संघाला. मी या ठिकाणी आपण व्यासपीठावरती अक्षयजी जाधव साहेब आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान करणार आहोत. विवेकजी बाईत यांना विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते आपण अक्षयजी जाधव यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान करूयात. आपण या स्पर्धेसाठी उपलब्ध झालात, आपला संघ घेऊन आलेला आहात, त्यांची पाठराखण करण्यासाठी आलेला आहात. तुम्हाला सुद्धा आपण शुभेच्छा देऊयात. मात्र या आयोजकांच्या प्रेमापोटी तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात, त्यामुळे ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आप आए बहार आई. कॅमेरामन आपल्याला सुद्धा विनंती आहे, स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत सन्मान्य अक्षयजी जाधव यांचा यथोचित मान सन्मान विवेकजी बाईत यांच्या हस्ते करण्यात आला. वळूयात मैदानावरती जिथे षटक क्रमांक 1 समाप्त झालं. पहिल्या षटकाने बरेचशा गोष्टी शिकवल्या. चांगल्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं आहे, खराब चेंडूंचा समाचार घेणं हे त्याहीपेक्षा महत्वाचं आहे, असं चित्र मैदानावरती आपण अनुभवलंय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी प्रसाद पाटील आलाय, पीपी. पेण तालुका कळवा गाव, तिथून बिलॉंग करत असताना कोलाडच्या या क्रीडा नगरीमध्ये आता मात्र आपल्या संघाला रिप्रेझेंट करत असताना दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालंय. सीमारेषे नजदीक 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. एक स्क्वेअर लेग आहे, एक काउ कॉर्नर आहे, एक लॉंग ऑफ सजवण्यात आलाय. पहिलाच बॉल अपस्टंपच्या बाहेर होता. प्री डिटरमाइंड स्ट्रोक ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, धावचित करण्याची नामी संधी. डायरेक्ट हिट असता तर कदाचित चित्र वेगळं असता. कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं, त्याचे रिफ्लेक्शन, त्याचं प्रेझेन्स ऑफ माइंड कमालीचं पाहायला मिळालं. ओमकार पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज होता. कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानावरती. बघा डावखुरा गोलंदाज मैदानावरती आला ना की त्याच्या स्ट्रॅटेजीज, त्याची विचार करण्याची शक्ती, किंबहुना त्याचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन हे वेगवेगळं असतं. आता बघा इथून स्क्वेअर लेग हटवला, मिड विकेटला बोलवलंय आणि लॉंग ऑन तैनात करण्यात आलाय. स्ट्रॅटेजीनुसार खेळण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाजाने सर्व स्ट्रॅटेजीज फेल करायला भाग पाडलाय. यावेळेला व्ही फॅक्टर मध्ये व्ही फॉर विक्टरी. दॅट्स मॅग्निफिसेंट. असताना पनवेल संघाला रिप्रेझेंट करत असताना संघ अडचणीत आला होता ना, मग चला आपण कडक फटक्याने संघाला कमबॅक करवूयात. शॉर्ट पिच बॉल दिशादर्शकाची भूमिका पार पाडली आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल, सीमा रेषा पार, फरार, चौका. पोचलाय 24च्या घरामध्ये. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. मॅगीला सुद्धा बनायला 2 मिनिटं लागतात. इथे पहिल्या 2 बॉल पासून चार्ज घेतलाय. परेश काय कमालीचा खेळ करून दाखवतोय. एक ऑन दी अप फटका खेळला, त्यानंतर बॅकफुट वरून चेंडूला पंच केलाय. बॉलच्या मेरिट नुसार खेळणं गरजेचं आहे आणि ते मेरिट वरती तो खेळतोय सुद्धा. सिच्युएशन नुसार खेळणं गरजेचं आहे.
प्रसादच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल केलेला पाहायला मिळालाय. यावेळेला फुलटॉस मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, घुटना टेक, तमाशा देख, व्हॉट अ शॉट. जेव्हा बहारदार इनिंग मैदानावरती सुरू आहे, या षटकारामुळे सांघिक धावसंख्या आता मात्र 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. ऐन थंडीमध्ये गोलंदाजाला घाम फोडावं अशी फटकेबाजी मैदानावरती सुरू आहे. परेशच्या बॅटमधून आलेले हे 3 गगनभेदी फटके प्रतिस्पर्धी संघाला विचार करायला भाग पाडतायत. गोलंदाजाला प्रश्न पडलाय, आता बॉल टाकू तरी कुठे. सरळ बॅटने पुनश्च हरिओम. आणखीन एक अभूतपूर्व अचंबित करून देणारा षटकार. कमालीचा फटका मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाजावरती दबाव प्रस्थापित केले. धावफलकावरती 36 ही धावसंख्या. शाळेमध्ये पहिली दुसरीचा पाडा माहितीच नाही शिकवला वाटतं. चौकार षटकारांची आतषबाजी मैदानाच्या सुरू केली आहे. रोडपालीवरून कोलाडच्या मैदानात आक्रमण थर्डमॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाला चकवलंय. कलात्मक दर्जेदार गुणवत्ताधारी फटका, सीमारेषा पार, चौकार. ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे खऱ्या अर्थाने यश आहे की परेश कडकेसारखा खेळाडू जो फक्त पनवेल विभागाला माहिती होता, आज तो कोलाड विभागाला सुद्धा माहिती झालाय, रोहाला सुद्धा माहिती झालंय, माणगावला सुद्धा माहिती झालंय, रायगड जिल्ह्याला सुद्धा माहिती झालंय. हे या स्पर्धेचं यश आहे. परेश कडके आपल्या नावानुसार कडक फटकेबाजी मैदानाच्या सभोवताली करताना पाहायला मिळाला. कधी ऑन ड्राईव्ह होता, कधी पुल केला, कधी लेटकट खेळला, कधी थर्डमॅनच्या दिशेने खेळला, कधी बॅकफुट पंच केलाय. अभूतपूर्व इनिंग मैदानावरती पेशकश करताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 27 धावा. आता मात्र रसिक मायबाप प्रेक्षक म्हणत असतील, जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई. कारण षटक क्रमांक 3 ओमेगा 50-50 इथून मात्र पाहायला मिळणार आहे. आणि तिसऱ्या षटकासाठी अभिषेक खातू गोलंदाजीसाठी आलेला आपण पाहतोय. या षटकामध्ये 14 धावा करायची आहेत, त्यासाठीची जगदोजो आहेत मैदानात. फुलर लेनचा यॉर्कर लेनची डिलिव्हरी, कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आत. अभिषेक खातू एक नावाजलेला गोलंदाज आहे. सडपातळ शरीर यष्टी, अचूक टप्पा, वेगवान गोलंदाजी आणि स्ट्रॅटेजीनुसार आपला खेळ बदलणं हे त्याच्या रक्तात आहे. आता या 14 धावा रोखण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाने अभिषेक खातूला निवडले. चिंतेचा चर्चेचा विषय नक्कीच आहे. धावफलकावरती नजर टाकूयात. 41 ही धावसंख्या आणि स्ट्राइक एंड वरती परेश. बॅटची लिडिंग एज. अभिषेक खातू ब्रेक थ्रू साठी ओळखला जातो. आपल्या नावलौकिकाला साजेशी खेळी फलंदाज बाद. व्यासपीठावरती आपण वळूयात, जिथे सन्मान्य विकेजी सावंत यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला लाभलेली पाहतोय. निकेशजी दबके यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान्य विकेजी सावंत यांचा यथोचित मान सन्मान करूयात. त्याचप्रमाणे व्यासपीठावरती आपण पाहतोय आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आप्पा मयेकर यांचं या ठिकाणी आगमन झाले. आप्पा मयेकर सुद्धा आपण पाहतोय खैराली अलिबाग या संघाचे संघ मालक आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत आणि एक समाज
सेवक म्हणून सुद्धा त्यांची भूमिका खरंच खूप मोलाची राहिली आहे. मैदानाच्या आत काय घडलंय? पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 27 धावा आणि 50-50 ओमेगा 50-50 या षटकासाठी तुम्ही कोणाची निवड केलीत? अभिषेक खातू. अर्थात प्रतिस्पर्धी संघ पठाण टायगर्स कोलाड संघाने इथून मात्र स्मित हास्य केलं असावं की अभिषेक खातूला तुम्ही निवडलेत. याचा अर्थ काय? तर तो चांगली लढत भिडत देणार यात तीळ मात्र शंका नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आत ऋषिकेश सावळा या विभागातील खेळाडू. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दोन क्षेत्ररक्षकांना भेदलं, चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच साठी आपण नाणेफेकीसाठी पुकारणार आहोत. एका बाजूला मावळ 11 पुणे संघ तर दुसऱ्या बाजूला विराट 11 संघ. दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. ऋषिकेश एक नावा रूपाला आलेला खेळाडू आहे. कालच पनवेल प्रीमियर लीग मध्ये दुचाकीवरती स्वार होऊन विजेतेपद प्राप्त केलं होतं. इथे मात्र शॉर्ट बट स्वीट इनिंगची होईल समाप्ती. कव्हर क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. वन मोर डाऊन. हा तू वन साइड हिरो आहे, जिथे कौस्तुभ आणि प्रसाद सारख्या गोलंदाजांवरती खूप साऱ्या धावा बहाल केल्या जात होत्या. मग असं असताना तिसऱ्या षटकासाठी अभिषेक खातू आला आणि त्याने दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. नवीन फलंदाज मैदानाच्या आत सूर्या म्हस्कर. गतवर्षी रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याने उत्कृष्ट फलंदाज या कॅटेगरीमध्ये पारितोषिक पटकावलं होतं. मैदानाच्या सभोवताली मैदान गाजवता आलं पाहिजे या स्ट्रॅटेजीवरती ज्याने नेहमी चांगला खेळ करून दाखवलाय असा खेळाडू मैदानाच्या आत आपण पाहतोय. ही रायव्हलरी चांगली आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट रायव्हलरी. पेण विभागाला बिलॉंग करत असताना अभिषेक खातू एक चांगला गोलंदाज आहे. फुलर रेंजचा बॉल, क्षेत्ररक्षक तैनात, कोणती चुकी नाही. वन मोर डाऊन. आयाराम और गयाराम. रसिक मायबा प्रेक्षकांना विनंती आहे की जी गुलाबी पट्टी आहे ना, प्लीज ते सोडून बसा. रसिक मायबा प्रेक्षक आपले हात वगैरे त्याच्यावर टाकू नकात ही विनंती आहे. वळीयात मैदानावरती नावाजलेले खेळाडू इथून मात्र स्वस्तामध्ये तंबूमध्ये परतलेत. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेत. बघा हा क्रिकेटचा खेळ, ही इनिंग आतापर्यंत ना शेअर मार्केट सारखी झाली आहे. म्हणजे अचानक कुठेतरी भाव वाढलाय, सेन्सेक्स वर चढलाय असं वाटत असताना कुठेतरी राजकीय वर्तुळामध्ये किंवा भौगोलिक परिस्थिती बदलली आणि त्याच्यानंतर धपकन खाली कोसळावं त्या पद्धतीने धावफलक कोसळलेला पाहायला मिळालंय. पहिल्या दोन षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर 40 धावा आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत केवळ 5 धावा, 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. दॅट्स अ गुड स्टॅट. अमेझिंग. ओव्हर हॅट्रिक संपादन केली. आता पुन्हा एकदा ऑन हॅट्रिकचा चेंडू घेऊन सज्ज होईल अभिषेक खातू. AK-47 सारखी वेगवान गोलंदाजी जणू काही तो करतोय. जबरदस्त धाटणीची गोलंदाजी त्याने मैदानावरती पेशकेश केली आहे. बघा त्याची गोलंदाजी महत्वाची काय, ओमेगा 50-50 षटक हाताळतोय. 14 धावा जर नाही केल्या तर मात्र 6 धावा समोरच्या संघातून कमी होतील हे त्याला माहिती आहे. कमालीची गोलंदाजी मैदानावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आत अनिकेत आलाय. पनवेल विभागाला बिलॉंग करतोय अनिकेत. मधल्या फळीमध्ये फलंदाजीसाठी आलाय. फुलर रेंजचा बॉल, फटका फसलाय, चेंडू हवेत. आहा हा हा, एफर्ट्स कमालीचे होते. कॅच पकडली असती ना तर बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंटच्या लिस्ट मध्ये सुद्धा जाऊ शकला असता.
एफर्ट्स कमालीचे होते, कौतुकास पात्र. षटक क्रमांक 3 इथून मात्र समाप्त झालाय. जिथे फलंदाजी करणाऱ्या संघाला 14 धावा करायच्या होत्या, मग अशा वेळेला केवळ आणि केवळ 6 धावा करता आल्यात. याचा अर्थ काय? तुमच्या स्कोर मधून 7 धावा आल्यात तिसऱ्या षटकामध्ये, पण तुमच्या खात्यातून आता मात्र 6 धावा मायनस केल्या जाणार आहेत. धावफलकावरती नजर टाकूयात. सर्व कॅल्क्युलेशन करेक्ट केल्यानंतर इथून मात्र 41 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. बाद होणाऱ्या फलंदाजांची संख्या आतापर्यंत 4 असलेली आपण पाहतोय. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा, जिथे कोलाडच्या या क्रीडा नगरीमध्ये एक संघ पनवेल विभागाला बिलॉंग करतोय, दुसरा संघ पेण विभागाला बिलॉंग करतोय. सन्माननीय मनसूरभाई पठाण यांनी आपण जर पाहिलं तर पठाण टायगर्स कोलाड हा संघ या स्पर्धेमध्ये उतरवलाय. आतापर्यंतचा खेळ चांगला झालाय. तर दुसऱ्या बाजूला ध्रुवी 11 खेरवाडी पनवेल संघ, सन्माननीय अजिंक्यजी शिंदे, अक्षयजी जाधव आणि विकीजी सावंत यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. सुरुवात धडाकेबाज झाली, मात्र त्यांनी तिसऱ्या षटकासाठी ओमेगा 50-50 साठी चुकीचा गोलंदाज निवडला, हे मी ठामपणे सांगेन. अभिषेक खातू सारख्या गोलंदाजाला तुम्ही ओमेगा 50-50 चॅलेंज साठी जर बोलवत असाल तर याला म्हणतात आ बेल मुझे मार. कौस्तुभ म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज होईल. षटक क्रमांक 4. स्ट्राइक इन वरती इथून मात्र फलंदाज सुद्धा सज्ज झालाय. कुणाल तारेकर स्ट्राइक इन वरती पाहायला मिळतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी अशी काहीशी गोलंदाजी झाली असं म्हणावी लागणार आहे. कौस्तुभ म्हात्रे ज्याने पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या, हाच तो कौस्तुभ म्हात्रे ज्याने पहिल्या षटकाची सुरुवात सुद्धा वाईडने केली होती आणि आता सुद्धा वाईडच आलाय. वाईड मधून कमबॅक करावं लागेल, अन्यथा परिस्थिती वाईट व्हायला वेळ लागणार नाहीये. 42 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक प्रगती पथावर आहे. कुणालच्या बॅट मधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत फील्ड होईल, फेक होईल, क्षेत्ररक्षकांनी चांगल्या पद्धतीचा ऍटिट्यूड दाखवलेला पाहायला मिळालाय. त्यांचा अप्रोच, अवेअरनेस, अलर्टनेस हा फार महत्वाचा आहे. जेव्हा आपण प्लेइंग 11 मध्ये निवडले जाताना तुमचं हे दायित्व बनतं की तुम्ही त्या संघासाठी संपूर्ण समर्पण करावं, आणि हे आज पेणकरांनी मैदानावरती करून सुद्धा दाखवलंय. कमालीची गोलंदाजी, वेगवान, तेज, तर्रार मारा. बघा, कुठलाही तुम्ही प्रशिक्षकाकडे गेलात ना, कोचकडे गेलात ना, तर तो काय सांगेल, ऑफस्टंपच्या जास्त बाहेरचा बॉल आहे ना, त्याला ऑफस्टंपच्या बाहेरच खेच, म्हणजे कव्हरच्या दिशेने मारा, पॉइंटच्या दिशेने मारा, मिड ऑफच्या दिशेने मारा. पण तुम्ही प्री डिटरमाइंड फटका जर आधीच ठरवलं की मला हे ऑनसाइडच्या दिशेने खेचायचंय, तर मग प्रॉब्लेम आहे. स्टिक विथ द बेसिक्स, या गोष्टी कराव्या लागतील. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या हाताला घासून पुसून ठोकलाय, सीमारेषा पार. षटकार. कमालीचा फटका अनिकेतच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. या फटक्याची आवश्यकता होती. धावफलक 50च्या उंबरठ्यावरती आलाय. 49 ऑन स्कोरबोर्ड. अशा पद्धतीच्या खेळाची आपण अपेक्षा करतो. वन साइडेड खेळ कोणालाच आवडत नाहीये. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा. आहा, पुन्हा एकदा गोलंदाजाने कमबॅक केलंय. परफ्यूम डिलिव्हरी म्हणता येईल. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. इथून मात्र लेग बाय स्वरूपातली एक धाव मिळणार आहे आणि धावफलकावरती 50 ही धावसंख्या जमा झाली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना ध्रुवी 11 खेरवाडी पनवेल संघाच्या. कुणाल तारेकर आतापर्यंत आपण पाहिलं 4 सिंगल सोबत खेळतोय. चला, त्यात आणखीन काही धावांची भर टाकूयात. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडनं थोडासा फंबलनेस, मैदानाच्या आत संपूर्ण गॅम्बल. चेंडू जाईल सीमारेषा पार. नशिबाचा
4 धावा मिळाल्या. मोठा फटका, जागा बनवली, खराब चेंडूला त्याची जागा दाखवली, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार. कुणालने घेतले, त्यानंतर लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार सुद्धा आले. जणू काही समालोचन ऐकतायत आणि त्यानुसार आपली फटकेबाजी करतायत. धावफलकावरती नजर टाकूयात. षटक क्रमांक 4 इथून मात्र समाप्त झाले. धावफलकावरती 58 धावा 4 फलंदाज बाद झाल्यानंतर. पहिल्या षटकात आपण पाहिलं 13 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 27 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये आयडियली बघायला गेले तर 7 धावा आल्या. मात्र ओमेगा 50-50च्या चक्करमध्ये केवळ एकच धाव खर्च केली असं मी म्हणेन. आणि चौथ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा 17 धावा खर्च करण्यात आल्यात. शेवटचे षटक आहे. शेवटचे षटक म्हटलं की हाणामारीचे षटक आहे. या षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाने डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून गोलंदाजाला पाचारण केले, जिथे रमाकांत शर्मा गोलंदाजीसाठी सज्ज होतील. स्ट्राईक इन वरती आपल्याला अनिकेत पाहायला मिळत आहेत. अनिकेतच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय. मोठा फटका ऑन दी अप, सरळ बॅटने मिडॉनच्या डोक्यावरून सीमा रेषा पार, षटकार. अमल 11 पुणे संघ आणि विराट 11, चला दोन्ही संघांचे कर्णधार आपण उपलब्ध व्हायचे. इनिंग्स ब्रेक मध्ये आपली नाणेफेक होणार आहे, याची दखल घ्या. काय कमालीचा फटका पाहायला मिळाला. चेंडूची वाट पाहिली गेली आणि तदनंतर वाट लावली सुद्धा गेली आहे. पुन्हा एकदा यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक डीप मध्ये पेट्रोलिंग करतोय, कोणतीही चुकी केली नाही, घरचा रस्ता दाखवला अनिकेतला. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसराला परत. ओळख आहे, फाईट फॉर अ फिनिश आहे, जिथे शेवटचे 4 चेंडू येणं बाकी आहेत आणि मग या 4 चेंडूंवरती किती फटके येणार हे बघणं गरजेचं आहे. अनिकेतची शॉर्ट बट स्वीट 12 धावांची इनिंग, ज्यामध्ये 2 षटकारांचा समाविष्ट. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक इथून मात्र 64च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 64 ऑन अ स्कोर बोर्ड. रसिक मायबा प्रेक्षकांनी आता मात्र मैदानाच्या सभोवताली तोबा गर्दी केलेली पाहायला मिळते. आलेल्या सर्व रसिक मायबा प्रेक्षकांचं ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय प्रमोद शेठ अनंत मस्कर साहेबांनी पुरस्कृत केलेली ही क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये 4 चांद लावले गेलेत. ऑप्शमच्या बाहेरचा बॉल. यावेळेला चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. इधर चला मे उधर चला, जाने कहा मे किधर चला, असं चेंडू स्वतःची आत्मकथा सांगत असावा. कारण ही मातीची विकेटची करामत आहे. ही करामत केली आहे ती म्हणजे आपले क्युरेटर मुरली बाईत यांनी. त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे, कारण खेळपट्टी बनवत असताना गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टी ही बनवली गेली आहे. टेनिस क्रिकेट असं म्हटलं जातं की फलंदाजांचा बोलबाला असतो, मात्र असं नाहीये. गोलंदाजांनी सुद्धा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली, आपल्या स्ट्रॅटेजीनुसार गोलंदाजी केली तर चांगला खेळ करता येतो. यावेळेला लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. आणखीन एक फलंदाज बॅक टू. एका पाठोपाठ एक फलंदाज इथून मात्र बाद होताना पाहायला मिळत आहेत. RS अर्थातच रमाकांत शर्मा यांच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळतोय. अर्थात आपल्या स्क्रीनवरती मुख्य व्यासपीठ पाहायला मिळतोय. मुख्य व्यासपीठावरील अर्थात या स्पर्धेचे पुरस्कर्ते सन्मान्य प्रमोद शेठ अनंत मस्कर साहेब हे सुद्धा पाहायला मिळत आहेत. त्यांचा मित्र परिवार पाहायला मिळतोय. या स्पर्धेला सपोर्ट करणारे
अर्थातच खूप आपल्या विभागातील नामांकित व्यक्ती या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेत. या सर्व उपस्थित मान्यवरांना आपण त्रिवार अभिवादन करूयात आणि तुमच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेला खऱ्या अर्थाने चार चांद लागलेत हे सुद्धा आपण स्वीकारूयात. स्वीकारलं गेलं इथे मात्र कडवं आव्हान, कारण धावफलकावरती आपण पाहतोय 64 धावसंख्येवरती अर्धा डझन संघ तंबूमध्ये परतलाय. एका क्षणाला परिस्थिती होती 2 षटकांमध्ये 40 धावा आणि तदनंतर मात्र रंगरूप पूर्णपणे पलटलं गेले. दिशाहीन गोलंदाजी, ना लाईन वरती कंट्रोल, ना लेंथ वरती नियंत्रण, ना दसरा ना दिवाळी, मात्र बोनस स्वरूपातील वाईड +1 अशा स्वरूपातील 2 धावा मिळताना पाहायला मिळत आहेत. दोन धावा इथून मात्र मिळालेल्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाजाचं आपण कौतुक करत होतो, त्याचे एफर्टचं कौतुक करत होतो, मात्र अशा वेळेला दुधात माशी पडावी आणि अशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. 66 धावा 66. पंचांच्या निर्णयाचं सुद्धा आपण कौतुक करूयात. यावेळेला फटका फसलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. आणखीन एक फलंदाज बॅक टू दी डगआउट. काही स्ट्रॅटेजी करणारे लोक म्हणतात, समीक्षक म्हणतात की शेवटच्या षटक टाकणारा गोलंदाज आपल्याकडे डेथ ओव्हर स्पेशलिस्ट असावा, मात्र आपल्या ग्रामीण पट्ट्यामध्ये म्हटलं जातं की शेवटची ओव्हर टाकणारा गोलंदाज बुंद्यात टाकणारा असावा. आणि यावेळेला यॉर्कर लेनची डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न सुद्धा पाहायला मिळाला. भले फुलटॉस मध्ये कन्वर्ट झाला, बॅटची एज लागली आणि तदनंतर मात्र कर्णधाराला तंबूमध्ये परतावा सुद्धा लागलेला आपण पाहतोय. 1 to go या इनिंग मधील शेवटचा अंतिम चेंडू येणं बाकी आहे. धावफलकावरती आपण पाहिलं तर 66 धावा, 7 फलंदाज बाद झालेत. एका बाजूला आपण जर पाहिलं ना तर मनसूरभाई पठाण यांचा पठाण टायगर्स कोलाड संघ आहे, ज्यांनी आतापर्यंत गोलंदाजी चांगली केली आहे. यावेळेला मोठा फटका खेचलाय, ताणून हाणलाय, चेंडू जातोय अर्थातच लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट गोड केला. गोड झाला. धावफलकावरती नजर टाकूयात. 72 झाल्यात. विजयासाठी 73 धावांची आवश्यकता आहे. वळूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे एका बाजूला मावळ 11 पुणे संघ तर दुसऱ्या बाजूला विराट 11 संघ पाहायला मिळणार आहे. एका बाजूला मावळ 11 पुणे संघ तर दुसऱ्या बाजूला विराट 11 संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित उपलब्ध व्हा. विराट 11 संघ अर्थात उरणचा हा संघ असणार आहे. चला आपण यायचंय. सन्माननीय अनंतजी मोरे साहेब यांना विनंती करूयात. सर या, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. अनंतजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. आजच्या दिवसातील दुसरी लढत. काय अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा राहिली आहे मित्रांनो. या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना एक उत्तम प्लॅटफॉर्म मिळाले. या स्पर्धेमुळे का होईना आपल्या खेळाडूंना एक ओळख निर्माण झाली आहे आणि ही ओळख अर्थात त्याचा अधिक एक श्रेय आर स्पोर्ट्सला सुद्धा जाईल, रोहा स्पोर्ट्सला सुद्धा जाईल, ज्यांनी इतक्या उत्तम दर्जाचं अर्थात लाईव्ह प्रक्षेपण आपल्या समोर केलंय.
चला विराट 11 संघ आपण त्वरित उपलब्ध व्हायचंय. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आलाय. उरण संघ आपण लगेच यायचंय, कर्णधार पाठवायचाय. विराट 11 संघ सन्माननीय बाळाशेठ महाबळे यांचा हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला महाबळ 11 पुणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्यातून अर्थात आपण पाहिलं कोलाड या विभागामध्ये खेळण्यासाठी सज्ज झालेत. पुणे सुद्धा क्रिकेटसाठी खूप ओळखलं जातं, जाणलं जातं. त्या विभागातून इथे मात्र कोकणामध्ये कोलाड या विभागामध्ये खेळण्यासाठी ते सज्ज झालेले पाहायला मिळत आहे. विराट 11 संघ चला कर्णधार पाठवा मित्रांनो. अजिबात वेळ वाया जाणार नाही याची आपण दखल घेऊयात. विराट 11 संघाचा कर्णधार या ठिकाणी उपलब्ध झालाय. वेलकम. आपण आनंद साहेब शिंदे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करूयात. सामना 5 षटकांचा राहील. तिसरं षटक हे ओमेगा 50-50 असणार आहे. याचा अर्थ काय तर फलंदाजी करणारा संघ डिसाइड करेल की त्यांना 50-50 संघाचा कोणत्या गोलंदाजासोबत फलंदाजी करायची आहे. या षटकामध्ये 14 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाला करायच्या आहेत. जर या 14 धावा तुम्ही केल्यात तर 6 धावांचं तुम्हाला बेनिफिट मिळेल. जर या षटकामध्ये 14 धावा झाल्या नाही तर तुमच्या खात्यातून 6 धावा मायनस केल्या जातील. क्लिअर आहे. आत्ताच तुम्हाला बॉल पण चॉईस करावे लागणार आणि सोबतच तुमचे 4 गोलंदाज कोण असतील याची सुद्धा माहिती द्यायची आहे आणि कोणत्या गोलंदाजावरती ओमेगा 50-50चं चॅलेंज तुम्ही घेणार हे सुद्धा तुम्हाला सांगावं लागेल. येस. ऑल राईट. विराट 11 संघाचा कॉल आहे. हेड मागितलाय, हेड पडलाय सुद्धा. येस समर्थ, नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलायत. प्रथमतः निर्णय काय असेल? फिल्डिंग. यामागचा तुम्ही एक अनुभवी खेळाडू आहेत, यामागचं कारण समजून घ्यायचं असेल. नाईट क्रिकेटची स्पर्धा आहे, क्षेत्ररक्षण घेण्याचं कारण काय आहे? कारण असं काय नाही, पहिली मॅच आहे, प्रेशर घेण्यापेक्षा प्रेशर देणं महत्वाचं आहे. प्रतिस्पर्धी संघ जर आपण पाहिलं ना तर पुण्यातून आलाय. अर्थात पुण्यासमोर खेळणं तुमच्यासाठी नवखं नाहीये, पण साधारणपणे आपल्या खेळाडूंचा खेळ आणि पुण्याच्या खेळाडूंचा खेळ यामध्ये काय तुम्हाला साधारण फरक आतापर्यंत जाणवलाय? पुण्याचा खेळ सुद्धा चांगला आहे आणि पूर्ण संघाला मी पूर्ण ओळखतोय, त्याच्यामुळे मी डिसाईड केलं की फिल्डिंग करू नये. ऑल राईट. हे होते स्ट्रॅटेजीचे गुरु अर्थात समर्थ. अर्थात पुणे संघाचा कर्णधार आहे. त्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. अर्थातच तुम्ही कोलाड या विभागामध्ये आलायत. या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजकांच्या वतीने तुमचं स्वागत आहे. काय साधारणपणे ओव्हरऑल हा ॲटमॉस्फिअर वातावरण वाटतंय? काय फरक वाटतोय पुणे आणि कोलाडमध्ये? खूपच भारी ग्राउंड आहे. आम्ही पहिल्यांदा खेळतो नाईट इथे, तर भारी वाटते. सगळं ग्राउंड बिऊंड एकदम व्यवस्थित आहे आणि ऑर्गनायझेशन खूप सुंदर आहे. ऑल राईट. हा होता पुणे संघाचा कर्णधार. कुठे जाऊ नका, पाहत राहा ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी. वळूयात कमेंट्री बॉक्स कडे, जिथे किशोरजी कोकरे अर्थात के आपल्यासोबत जॉईन करतील. थँक्यू. थँक्यू सो मच. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. आपण पाहत आहोत प्रमोद शेठ अनंत मस्कर पुरस्कृत ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व 2 मध्ये उत्तरार्धाला सुरुवात होते. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आघाडीची जोडी ओमकार हारपाल आणि साथीला सुशांत मोकल दाखल झालाय. पहिला बॉल अडबा बॅटला ऑन साईडला रायगडचा रिषभ पंत फायर झालाय. पहिल्याच बॉल वरती वेलकम केलंय. पुणे एक्सप्रेस हिरामन नाईकला आसमान दाखवलंय. 6 धावा. पहिल्याच बॉल वरती ऍक्शन रिप्ले पाहतो ऑन स्क्रीन वरती. आडवा बॅट ऑन साईडला खेळत असताना हा रायगडचा रिषभ पंत पुणे एक्सप्रेस हिरामन नाईक वरती हल्ला चढवलाय. धावांचा पाठला कसा करायचा ते ओमकार हरपलला सांगायची गरज नाहीये. पहिलं P1 पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्याच बॉल वरती सुलतानने टोला दिलाय. 6 धावा त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. षटकातील दुसरा बॉल फुलर लेनचा त्याला ड्राईव्ह केलं होतं. स्वतः गोलंदाज हिरामन बॉल वरती आलेत. अडवला गेला. कोणत्याही प्रकारची धाव या सेंड वरती येत नाहीये.
पाल लेंथ मध्ये बदल केला. पहिला बॉल थोडासा रडार मध्ये आला होता ओमकार हारपालचा. त्यानंतर फुलर लेन्सची गोलंदाजी केली गेली आणि थांबवलं गेलं ओमकार हारपाल नावाच्या वादळाला. ज्यानं पहिलाच बॉल वरती स्वॅगचे स्वागत केलं होतं, षटकार खेचला होता, त्याला थांबवलं गेलं. पुन्हा एकदा हिरामन षटकातला पुढचा बॉल स्टिअर केलं, कट केलं, गॅप शोधली आहे. फिल्डरनं चांगलं फील्ड केलं मैदानाच्या आतमध्ये. इनफिल्ड मध्ये पॉइंट रिझनला अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाले. एक सिंगल कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आणि बघता बघता 2 धावा देखील अगदी सहजरित्या कंप्लीट केलेला पाहायला मिळाल्या. या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती धाव संख्या 8 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. 8 धावा बनवल्या गेल्या. पहिला 3 बॉल मध्ये पहा, पहिला बॉल वरती षटकार आला, त्यानंतर रोखले ओमकार हारपालला. चांगली गोलंदाजी हिरामन नाईक याच्या माध्यमातून पाहायला मिळते. का पोडी एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. आज पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, फटका मिस टाइम आहे. वादळ थांबवलं गेलं, धक्का बसला पहिला. टीम पठाण टायगर स्पेन संघाला महत्वाचा खेळाडू ओमकार हारपाल बाद. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहत आहोत. ओमकार हारपाल आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द चेंडू हाताळला होता हिरामन नाईकनं. दूरवरून खेचण्याचा प्रयत्न केला आणि लॉंग ऑफ रिझन मध्ये ओमकार हारपालला पकडलेला पाहायला मिळाला. चांगलं जज केलं होतं, चांगली कॅच पकडली. पहिला धक्का बसला पठाण टायगर्स या संघाला. महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर होत असताना ओमकार हारपाल पाहायला मिळाला. पहिला बॉल वरती षटकार आल्यानंतर कमबॅक देखील मैदानाच्या आतमध्ये पुढे एक्सप्रेस हिरामन नाईकने केलेलं पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटकारानंतर पुढच्या 3 बॉल वरती धावा देखील कमीचा खर्च केला गेला आणि महत्वाची विकेट देखील मिळवली आहे. का पुढे एक्सप्रेस बोललं जाते ते दाखवून दिलं त्याच्या गोलंदाजीतून. पहिला बॉल वरती षटकार आल्यानंतर मनोबल खचलं नव्हतं, कमबॅक करण्याची क्षमता ठेवली होती गोलंदाजानं आणि कमबॅक देखील तितक्याच ताकदीनं मैदानाच्या आतमध्ये करून दिले टीम ध्रुवी 11 खैरवाडी पनवेल या संघाला. सन्माननीय अजिंक्य शिंदे आणि निलेशजी कांबळे साहेबांच्या माध्यमातून हा पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळाला. विरोधामध्ये पठाण टायगर सन्माननीय मनसूरभाई पठाण यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेला. एका बाजूला पेन खेळतोय तर एका बाजूला पनवेल संघर्ष करतोय. यावेळी बॉल आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. बॅटची बाहेरची कडा घेतली होती, फ्लाय स्लिपला फिल्डर तैनात केले होते. शेवटचा बॉल अजून देखील बाकी आहे. या चेंडूवरती कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. वेग अतिच दिलं गेलं, टप्पा अप्रतिम हिरामन याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू धावफलक थांबला गेला. धावफलकावरती धावा 8 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. जिथे गोलंदाजीला हिरामन नाईक काय गोलंदाजीचा नजराना त्याच्या माध्यमातून पेस्ट केला गेला. षटकातीला पुढचा बॉल गोलंदाज तयार. समोरच्या दिशेला हल्ला केलाय. मिड ऑनचे क्षेत्ररक्षक थोडेसे लेझी पाहायला मिळाले. बॉल निघून गेलाय लॉंग ऑन रिजन मध्ये, सीमारेषेच्या बाहेर. चौकार. शेवटच्या बॉलवरती हिरामनच्या विरोधामध्ये चौकार आला. पहिलं षटक संपुष्टामध्ये 6 बॉल P1 बाबरपेचं षटक संपल्यानंतर 12 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिथे ओमकार हारपाल बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 4 बॉलचा सामना त्याने केला होता आणि 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. एका षटकाराच्या मदतीने खेळत असताना पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की डगआउट मधूनच ओमकार सेट होऊन आलाय की काय. त्या पद्धतीनं सुरुवात त्याची दमदार झाली होती, परंतु तदनंतर पुढे एक्सप्रेस हिरामन नाईकनं मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केला आणि धावा देखील वाचवलेल्या पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीला कोणते गोलंदाज इन्व्हाइट केले जातील याच टीम ध्रुवी 11 खैरवाडी पनवेल या संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीला षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजीला उमेश दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतात.
पहिल्या षटकामध्ये 12 धावा धावफलकावरती आल्या. षटक क्रमांक 2 मध्ये उमेश आपल्याला पाहायला मिळतात. 73चा पाठलाग करायचा पहिला पिबन पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा तर येत असताना पाहायला मिळाल्या. ओमकार हारपल बाद झाले, परंतु तदनंतर आलेले ओमकार यांचा बॅटमधनं चौकार पाहायला मिळाला. 2 बॉल ओमकारनं फेस केले, 4 धावा त्याचा बॅटमधनं आल्यात. साथीला सुशांत मोकल आता षटक क्रमांक 2 मध्ये प्रथमतःच स्ट्रायकर एंड वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 73चा पाठलाग करत असताना सुशांत मोकलच्या बॅटमधनं धावा येणं तितक्याशा गरजेच्या असणार आहेत. सुशांत मोकलचा खेळ कशा पद्धतीनं पाहायला मिळेल पाहणं महत्वाचं आहे. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडला तो आहे. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल्स येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. कुठेतरी बचावात्मक गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जातोय गोलंदाज उमेशाच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत आहोत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना उमेश बरेचसे बाहेर चेंडू हाताळता बॅटर सफल जरूर झाले होते. दूरवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाज उमेशाच्या माध्यमातून अवांतरित स्वरूपामध्ये धाव आल्या. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धाव संख्या 13 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल समोर ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये वेगाने बॉल वरती आलेत. अडवतील फेकतील तोवर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एका सिंगल वरती समाधान देखील मानले या दोन्ही बॅटर्सनं. या एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 या अंकावरती धाव संख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2 मध्ये पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. 30 सकलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात, जिथे डीप मिड विकेट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात करणार टीम ध्रुवी 11 खैरवाडी पनवेल या संघाच्या माध्यमातून. 73चा पाठलाग करायचा. प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये अटॅकिंग इंटरने खेळावा लागणार आहे, तरच तुम्ही 73 धावांचा पाठलाग करू शकता. षटकातील पुढचा बॉल बोलत या वेगवान बॉल ठप्पा पडला. वेगानं बॉल विकेट किपरचा वैध गीत असताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टिचून मारायची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. धावा वाचवल्या जात आहेत. प्रत्येक चेंडू आव्हानात्मक पाहायला मिळाला. आज खऱ्या अर्थानं पनवेलकर देखील मैदानाच्या आतमध्ये जोशाने खेळ करत असताना पाहायला मिळतात. थांबवलं गेले पेनकरांना. सध्याच्या घडीला ओमकार ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल ओपिच बॉल आहे. मिस टाइम खेळलेत. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर टच करत असताना चुकी होणार नाहीये. धक्का बसेल दुसरा. पठाण टायगर स्पेन संघाला महत्वाचे कार्ड ओमकार बाद. टायगर संघाला महत्वाचा खेळाडू ज्या ओमकारच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला ना, तो ओमकार आता मात्र मैदानाच्या बाहेर पडत असताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल होत असताना प्रसाद पाटील आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक डावखुरे आताचे महत्वाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. परंतु गोलंदाजाचं मैदानाच्या आतमध्ये कौतुक होणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं त्यानं षटक क्रमांक 2 मध्ये पिटूचं षटक हाताळतोय तो आणि अप्रतिम गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. एक महत्वाची विकेटचा ओमकारनं खऱ्या अर्थानं हिरामन नाईकच्या विरोधामध्ये हल्ला चढवला होता. त्याच्या विरोधामध्ये चौकार खेचला होता. त्या ओमकारला मैदानाच्या बाहेर त्यानं खेचलेलं पाहायला मिळालं. विकेटचं पतंग झालं. दुसरा धक्का बसला पठाण टायगर्स पैन या संघाला. चांगली गोलंदाजी उमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 14 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती बनवला गेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती आलेले प्रसाद ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज उमेशनं चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये देखील आपण 4थ्या बॉलवरती विकेट येत असताना पाहिली आणि सध्याच्या घडीला उमेशनं 3ऱ्या बॉलवरती विकेट मिळवली. पुढचा बॉल ओपिच बॉल लॉप केला. फटका मिस टाइम आहे. फिल्डर पुन्हा एकदा जज करत असताना चुकी होतीये. सोपा सेन इथे मात्र ड्रॉप केला गेला. फिल्डरनं बरचसं कव्हर केलं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटला गेला. सिंगल आले. सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धाव संख्या 15 या अंकावरती आहे. मावळ तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मनोज जाबडे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी प्रमुख अतिथी मंचकावरती यथोचित मान सन्मान करूयात. मी रोहन सानाबाला विनंती करतो की आपण आपल्या शुभाताने यथोचित मान सन्मान करायचा. यावेळेला वेलकम केलंय सुशांत मोकलचा बॅटमन. हा तडाखा पाहायला मिळाला. बॉल कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर 6 धावा षटकार.
अप्रतिम फटका खेळत असताना सुशांत मोकल पाहायला मिळाले. 6 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्या. संघाचे टोटल आता मात्र पुढे सरसावले 21 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 21 बनवल्या गेल्या. षटकातील पुढचा बॉल बोलत यार खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आले. चांगली फिल्डिंग केली गेली. एक सिंगल मिळते सुशांतला. एकटी सिंगल मिळतीये पठाण टायगर्स पेन या संघाला. एका सिंगलच्या मदतीने 22 धावा धाव फलकावरती. पहिला 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 22 अंकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धक्के बसले टीम पेन संघाला. 18 बॉलचा खेळ इथून बाकी आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता 51 धावेची आवश्यकता असणारा. 18 चेंडूमध्ये 51 धावा बनवायच्यात. आता मात्र षटक क्रमांक 3 म्हटलं की ओमेगा चॅलेंजिंग 50-50 ओव्हर. 14 धावांचं टार्गेट दिलं जाणार आणि 14 धावांचं टार्गेट जर आपण कंप्लीट केलं ना तर 6 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. बोनस स्वरूपामध्ये मिळणार आहेत. ओमेगा 50-50 चॅलेंजिंग ओव्हर मध्ये गोलंदाजाला चॅलेंज केलं जातं. यस षटक क्रमांक 3 मध्ये हिरामन नाईक आपल्याला पाहायला मिळतील. हिरामनला टार्गेट केलं बॅटिंग करणाऱ्या संघानं. ज्या हिरामननं पहिलं षटक P1 पॉवर प्लेचा तर अवघ्या 12 धावा खर्च केल्या. त्याच गोलंदाजाला इथे मात्र टार्गेट केलं जाते ओमेगा चॅलेंजिंग 50-50 ओव्हर मध्ये. बॅटिंग साठी सुशांत आहे. सुशांतला चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. 3 बॉल फेस केले 8 धावा त्याच्या बॅटमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. जोवर सुशांत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोवर पेन संघाला काळजान चिंतेचं कारण नसणार आहे. कारण की सुशांत आजच्या दिवसामध्ये संपूर्णतः विचार केला तर आज त्यानं बाईक देखील जिंकली आहे. आज बाईक जिंकण्याचा कारनामा देखील त्यानं केला. या मॅच मध्ये 73चा पाठलाग करत असताना त्याला शेवटपर्यंत खेळपट्टीवरती टिकून राहणं महत्वाचं असणार आहे. हिरामन षटकातील पहिला बॉल आउटसाइड द स्टंप गेले. व्हाईट बॉलचा इशारा परशोत्तमचे भगत सर यांच्या माध्यमातून आला. व्हाईट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरसावत. स्कोर कार्ड वरती धावा 23 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहत आहोत सन्माननीय प्रमोद शेठ अनंत मस्कर साहेब यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भव्य दिव्य आयोजन नियोजन केलं गेलं. अंतिम टप्प्यामध्ये अंतिम दिवसाचा या स्पर्धेचा चांगला खेळ आतापर्यंत या संपूर्ण मॅच मध्ये या दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल हिरामन बॉलिंग ट्रॅकवर दाखल. खोलवर टप्प्याचा बॉल वेगवान चेंडू अप्रतिम वेग आहे. फुटवर्क झाला होता सुशांत मोकलचं पाहिलं अवे फ्रॉम द बॉडी चेंडू हाताळला गेला. आउटसाइड द ऑफ चेंडू होता. टप्पा पडला. वेगाला बॉल विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगत होत्या पंचांच्या माध्यमातून डॉट बॉलच्या मदतीने धाव फलक थांबलं गेलं. धाव फलकावरती धाव संख्या 23 अंकावरती. यावेळेसचा बॉल गोल्डन स्पॉट वरून समरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडला. डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर मात्र बॉल विकेट किपर सावध घेत असताना पाहायला मिळाला. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 बॅक टू बॅकचे निर्धाव स्वरूपाचे चेंडू पाहायला मिळाले. हिरामन नाईक टप्पावरती गोलंदाजी करतो. वेगावरती विश्वास दाखवतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. ऑन स्क्रीन रोहा स्पोर्ट्सच्या वाणीच्या माध्यमातून आपल्याला गोलंदाज हिरामन नाईक पाहायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी वेगावरती विश्वास दाखवला गेला. त्याही पिढीकडे नियंत्रित गोलंदाजी केली जाते गोलंदाज हिरामन नाईकच्या माध्यमातून. लो फुलटो समोरच्या दिशेला बॉल स्पाइक ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत लॉंग ऑफ मध्ये. एक सिंगल मिळते. एका सिंगलच्या पलीकडे तुम्हाला काही मिळणार नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु थांबवलाय प्रसाद पाटीलनं. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जाते. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 24 अंकावरती. धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. ओमेगा चॅलेंजिंग 50-50 ओव्हर मध्ये आतापर्यंत अवघा 2च धावा खर्च केल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ आपण पाहिला. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. हिरामन नाईक याच्या माध्यमातून अचूक टप्प्यावरती भेदक मारायची गोलंदाजी, तिखट मारायची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. प्रसाद पाटील डावकर आताचा बॅटर सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल बोलत यार. ओहो काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. वेग 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 आणि फक्त वेगच पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. अप्रतिम चेंडू हाताळला. गोल्डन स्पॉट वरून वेगानं बॉल निघून गेला. विकेट किपरचा वेध घेतला गेला. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं त्यानं या मॅच मध्ये गोलंदाजी केली आहे. दुसऱ्या स्पेल मध्ये प्रभावित करत असताना
हिरामन पाहायला मिळतो. हो हो, काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, वेग 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 आणि फक्त वेगाचीच भाषा हिरामन जाणतायत. आज खऱ्या अर्थानं कोलाडवासियांना फक्त हिरामनचा वेगच पाहायला मिळाला. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येऊ देत नाहीये. वेगवान गोलंदाजी करत असताना तुमच्याकडे नियंत्रण असणं तितकंसं महत्वाचं असतं आणि सध्याच्या घडीला नियंत्रण पाहायला मिळालं हिरामनच्या माध्यमातून. आणखीन एक वेगवान बॉल, उत्तर सापडत नाहीये. प्रसाद पाटील देखील थकले बॅट फिरून फिरून, परंतु रडारमध्ये चेंडू आला नाहीये. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. ओमेगा चॅलेंजिंग 50-50 ओव्हरमध्ये चॅलेंज कंप्लीट केलं गेलं नाहीये. त्या अनुषंगाने 6 धावा देखील इथून मायनस होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 18 बॉलचा खेळ संपला. संघाची टोटल आपल्याला 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. ओमेगा चॅलेंजिंग 50-50 ओव्हरमध्ये कमबॅक केलं. मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मजबूत पकड केलेले पाहायला मिळाले. बारा बॉलचा खेळ अजून देखील बाकी आणि विजयासाठी आवश्यकता आहे टीम मनसूर पठाण पैन या संघाला 55 धाव्याची आवश्यकता असणार आहे. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हिरामन नाईकच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अवघ्या 2 धावाचं त्यानं षटक हाताळलं. सुशांत मोकलला 3 बॉल मध्ये अवघी 1च धाव खर्च केल्या. त्यानंतर प्रसादला मात्र जाग्यावरतीच उभं केलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. जबरदस्त बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळाला. ध्रुवी 11 ची खैरवाडी पनवेल या संघाच्या माध्यमातून. असंख्यजी शिंदे आणि निलेशजी कांबळे साहेबांच्या मालकीचा संघ आज रोहा तालुक्यातील कोलाड मध्ये दाखल झाला. एक जबरदस्त स्पर्धा ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 2 मध्ये रजनी क्रिकेटचा थरार रंगत असताना आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीला मनीष आपल्याला पाहायला मिळतात. रॉ स्पोर्ट्स वाणीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज करतोय. चांगलं ब्रॉडकास्टिंग आणि चारही रचनेमध्ये उत्तम दर्जाचं काम संपूर्ण रोहा स्पोर्ट्सच्या टीमच्या माध्यमातून केलं गेलंय. जर रोहा स्पोर्ट्सच्या वाणीवरती आपण नवीन असाल, रोहा स्पोर्ट्सचं जर तुम्हाला कामकाज आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मनीष पहिला बॉल आडबा बॅटनॉल सेटला खेळ डीप मिड विकेटला चेंडू टप्पा घेत फिल्डरच्या हातामध्ये गेला. चांगली फील्ड केली गेली. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावतोय. स्कोर कार्ड वरती धाव संख्या 20 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. मनीषचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं मनीष देखील गोलंदाजी करतात. हिरामननं आज खऱ्या अर्थानं संपूर्ण कुराडवासियांचं मन जिंकलंय. त्या पद्धतीनं त्यानं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी देखील केली आहे. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येऊ देत नाहीयेत गोलंदाज मनीष देखील. टप्पावरती अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत ध्रुवी 11 खैरवाडी पनवेल संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने संघाची टोटल 21 वरती जाऊन पोहोचले. येणारे 10 बॉल आणि 52 धावेची आवश्यकता असणारा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पूर्वार्धामध्ये बॅटिंग अप्रतिम पाहिली. अनिकेत असतील, परेश असतील, परेश कडकेने मोठमोठे फटके खेळलेले आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पहिला पूर्वार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कालच पनवेल प्रीमियर लीग मध्ये चॅम्पियन रॉयल कलमोळी या संघाचं नेतृत्व त्याने केलं. मिस्टर हेलिकॉप्टर बॉय रोडपाली गावाला तो बिलॉंग करताना सातत्यानं पनवेल तालुक्यामध्ये ज्या खेळाडूची चर्चा आपल्याला पाहायला मिळते तो परेश कडके अप्रतिम खेळी पहिला पूर्वार्धाच्या डावामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. उत्तरार्धामध्ये बोलबाला गोलंदाज हिरामन नाईकचा पाहायला मिळाला. जखडून ठेवलं गेलं खऱ्या अर्थानं टीम पठाण टायगर्स पेन या संघाला. षटक क्रमांक 4 मध्ये 3 बॉलचा खेळ झाला. 4 धावा खर्च केला. मनीषने देखील संघाची टोटल आहे 22 वरती. स्ट्रायकर एंडला सुशांत आहेत. खोलबा टप्प्याचा बॉल प्रचंड वेगाला पाहायला मिळाला. पंचांकडे दाद मागितली जाते. आमचे तटस्थ पंच आहेत. सिंगल कंप्लीट मैदानाच्या आतमध्ये केले गेल्या. बॅटची कडा घेतली होती. बचावात्मक खेळण्याचा निर्णय सुशांत मोकलनं घेतला. बॅटची हलकाशी कडा घेतल्यानंतर शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक सिंगल आले आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावत असताना पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा आतापर्यंत 23 या अंकावरती आहेत. 23 बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. ऑन स्क्रीन आपण रॉ स्पोर्ट्सच्या वाणीच्या माध्यमातून गोलंदाज मनीष याला पाहत आहोत. मनीषने चांगली गोलंदाजी केली. 4 बॉल त्याने हाताळल्या. अवघ्या 5 धावा त्याने खर्च केल्यात. रायगड भूषण सुशांत मोकल असताना धावा रोखलेला पाहायला मिळाल्या. परंतु प्रसादच्या स्लॉट मध्ये बॉलला फेकून दिले डीप मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार.
षटकार प्रसाद पाटीलच्या बॅटमधून आलाय 6 धावेच्या मदतीने 29 धावा धावफलकावरती आहेत. 7 बॉलचा खेळ बाकी आणि 44 आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल मनीष तयार, समोर प्रसाद. यावेळेस बैठक शॉट खेळायचं होतं, स्वीप करायचं होतं, दूरवरून चेंडू खेचण्याचा प्रयत्न केला. पंच वळले दर्शवलाय की हा वाईट बॉल आहे. अवांतरी धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळाला. धावफलकावरती धावसंख्या 30 अंकावरती आपल्याला पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. दूरवरून चेंडू खेचण्याचा प्रयत्न केला होता, बराचसा बाहेरून जाणारा बॉल. आमचे पंच मोहम्मद बकवाल सर यांचा इशारा आलाय की हा वाईट बॉल आहे. 30 धावा धावफलकावरती षटकातला पुढचा बॉल समोर खेळलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये स्ट्रॉंग फटका पाहायला मिळाला. प्रसाद पाटीलचा वार, बॉल सीमारेषेच्या पार, धावा आल्या 6. षटकार षटक संपुष्टामध्ये आले. 36 धावा धावफलकावरती आल्या. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता 37 धावेची आवश्यकता. 24 बॉल मध्ये संघाने 36 बनवल्यात. आता 6 मध्ये 37 बनवायच्यात. क्रिकेट आहे, निश्चितेचा खेळ आहे. सुशांत मोकल जोवर मैदानाच्या आतमध्ये आहे, कारनामे करण्यासाठी सुशांत मोकल नेहमी ओळखले जातात. आज ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुवर्ण पृष्ठावरती आणखीन एक इतिहास नोंदवला जाईल का पाहणं महत्वाचं आहे. सुशांत मोकल मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून देखील मॅच मध्ये शिरकाव केला जाऊ शकतो. तो आत्मविश्वास आहे त्याच्याकडे. त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक आलेत गोलंदाजीला. पहिलाच बॉल कट केला. हलक्यातनं स्टिअर करत असताना बॅटर पाहायला मिळाले. गली रिजन मध्ये फिल्डर तैनात केलं होतं. एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक 37 वरती जाऊन पोहोचले. 37 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ बाकी. 36 ची आवश्यकता. डावकुऱ्यात बॅटर सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला. ज्या बॅटरच्या बॅटमधून 2 षटकार मनीषच्या विरोधामध्ये येत असताना पाहायला मिळाले. तो प्रसाद सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला. 5 मध्ये 36 ची आवश्यकता. अर्थातच 5 बॉल मध्ये 36 धावा बनवायच्या. 6 षटकार ठोकायचे आहेत. हाफ ट्रॅकर बॉल दिशेवरती भरकडले. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अवांतरी स्वरूपामध्ये धावफलक 1च्या मदतीनं पुढे सरसावलं. धावफलकावरती धावसंख्या 38 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहोत. टप्पा पडला. बरचसं बळण बॉल न घेतलं होतं. लेंथ मध्ये थोडीशी लेंथ मागे खेचलेली पाहायला मिळाली. गोलंदाज प्रतीक्षा माध्यमातून व्हाईट बॉल आला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये पकडले जातील. आणखीन एका विकेटचं पतंग. बॅटर प्रसाद मैदानाच्या बाहेर. मनसूर भाई पठाण यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. पठाण टायगर्स कोलाड पेनचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये उत्तरार्धामध्ये धावांचा पाठलाग करत असताना पाहायला मिळाला. धावांचा पाठलाग करू दिला नाही या कारण राहिलंय. हिरामनचे 2 स्पेल पहिल्या षटकामध्ये. पिबन पॉवर प्लेचा अवघा 12 धावा त्याने खर्च केला. उमेशने देखील प्रभावित केलं. P2 पॉवर प्लेचा दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 10 धावा त्याने खर्च केल्या. पुन्हा एकदा ओमेगा 50-50 चॅलेंजिंग ओव्हर मध्ये हिरामन नाईकला टार्गेट केलं होतं. हिरामन मात्र अवघ्या 2 धावांचं षटक हाताळलं होतं. त्याही पलीकडे 6 धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवलेल्या पाहायला मिळाल्या. तदनंतर मनीषच्या विरोधामध्ये शेवटच्या 2 बॉल मध्ये हल्ला चढवलेले पाहायला मिळत होते. आणि सध्या प्रतीक देखील चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाले, ज्यानं प्रसाद पाटीलला बाद केला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना इनिंग नंबर 5 शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. बैठक अप्रतिम शॉट खेळला. पाडल स्वीप करत असताना बॅटर पाहायला मिळाले, परंतु फटका फसला. फिल्डर चुकी करत असताना पाहायला मिळाले. अनिकेत त्या ठिकाणी तैनात होते. कोणती धाव घेतली जात नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. धावफलक थांबला गेला. धावफलकावरती 38 धावा आपल्याला पाहायला मिळाला. 2 बॉलचा खेळ बाकी आणि विजयासाठी अजून देखील आवश्यकता आहे 35 ची आवश्यकता. माफी असावी. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 35 ची आवश्यकता. शुभम ऑन स्ट्राईकला. मोठे फटके खेळण्यासाठी शुभम देखील ओळखले जातात. मॅचची औपचारिकता बाकी आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कॉटन बॉल. आणखीन एक विकेट. शुभम मैदानाच्या बाहेर.
या षटकामध्ये देखील डेथ ओव्हर मध्ये प्रतीकचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं तो गोलंदाजी करत आहे, टप्पा पडल्यानंतर वळण घेणारी गोलंदाजी खऱ्या अर्थानं पैन संघाला अडचणीत आणत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना इन ॲट नंबर 6 प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ऑफ ट्रॅकर बॉल, पुन्हा एकदा फटका फसला. फिल्डर स्वतः गोलंदाज, आणखीन एक कॉटन बॉलच्या स्वरूपामध्ये बॅटर प्रथमेश मैदानाच्या बाहेर. रिप्ले मध्ये पहा, कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. रजनी क्रिकेट आणि रजनी क्रिकेट मध्ये देखील चेंडूला फॉलो केलं जातं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत आहोत, बराचसा मागे खेचला होता लेन मध्ये चेंडू गोलंदाज प्रतीकनं. पुल करायचा होता, फटका बॅटच्या रडारमध्ये नव्हता आला. बॅटची टॉप एज घेतली होती आणि स्वतः गोलंदाज प्रतीक बॉलवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. विकेट मिळवली आहे, बॅक टू बॅकची दुसरी विकेट मिळवली आहे गोलंदाज प्रतीकनं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. अभिषेक खातू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळाले. हायट्रिकचा बॉल, स्विचिसचा फटका, बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा.